बळी भाग 3. गावाच्या कडेने रामोशांचा नाल होता. वास्तविक तो पूर्णपणे रामोशांचा कधी नव्हताच. आधीच ते मुठभर त्यातील बरेचसे रानपाला ओरबाडून, नागाची कात, कासवाची पाठ घेत वशीघ म्हणत ओरडत हिंडत. पण पावसाळ्यात परत येऊन घुंगट घालून बसत. ते कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्यांना सगळेच सारखे. ते कधी डुकरे कुत्री कापत, कधी घरात हातभर घोरपड शिरली आहे म्हणून छाती बडवत एखादी बाई आली की आत शिरून घोरपड पकडत व खात. कधी कुणी पैसे दिले की रातोरात जाऊन घराला आगी लावत, उभी पिके कापत. जाना कदमाचं आणि शिवा रामोशाचं जेडाच्या काशीविषयी भांडण होतं हे आंधळ्या माकडालाही माहीत होतं. एकदा शिवा झगझगीत अर्धवर्तुळाची फरशी कुऱ्हाड खांद्यावर टाकून कदमाच्या दुकानात गेला. कदम मशिनीवर होता. त्याने हातभर लांब कात्री शिवाच्या पोटात खुपसली आणि आपण गेला काळा पाण्यावर. नंतर शिवाच्या चुलत भावांनी कदमाच्या भावाचा खून केला. मग त्या भावाच्या बायकोच्या 3 भावांनी त्या चुलत भावाच्या जावयाचा खून केला. आणि मग आता गावात घरांना तोटा नव्हता, पण खणखणीत मनाची सोटदंडाची माणसं मात्र नाहीशी झाली होती. कोणीतरी अंगावर ढकलून दिल्याप्रमाणे सारं आपल्याला आठवलं इतकं खूप. त्या अर्थी आपलं वय होत आलंय हेच खरं. आपण आता लागलो वाहवतीला असं सखारामला वाटलं. तो काहीतरी उगाच बोलणार तो चमकला आणि कान देऊन ऐकू लागला. जखमेतील वेदनेप्रमाणे हलग्यांचा आवाज ठसठसत ऐकू येत होता. थोडा मोठा मोठा होत होता. काय रे सोम्या, आज कसली पालखी? त्याने चिडून विचारलं. आणि आम्हाला कशी नाही वर्दी? त्या कुंभारवाड्यात हलगी ओरडतात, पण कसली देवजाने, सोमा म्हणाला. पण मध्येच थबकला. एकदम त्याचं मन भीतीने अंधारलं. म्हणजे हलग्यांचा आवाज त्यासाठी आहे तर. गेले 6 महिने दर अमावस्या पौर्णिमेला कुंभारवाड्यात माणसं जमत. कुंभाराच्या चंद्रीच्या डोक्यावर कुंकू उधळून माणसं तासन तास तिष्ठत बसत. कित्येकदा चंद्रीच्या अंगात देवी संचारत असे. मग ती काय हवं काय नको ते मागून घेत असे. पण 6 महिने काही केल्या देवी बोलेना. चंद्री सारखी घुमारत असे. श्रमाने तिचे डोळे इंगळासारखे होत, पण पडद्याआडून शब्द येईना. पण आज खाडकन पडदा बाजूला सरला असावा. काटेरी फडाला टपोरे रक्ताळ फळ यावे त्याप्रमाणे इतके दिवस मूक बसलेली हलगी टरकू लागली. आणि देवी काय बोलली असावी या भीतीनं सोमाचा जीव गोळा झाला. बोलण्यासाठी तो सखारामकडे वळला. पण आता हलग्यांचा आवाज अगदी जवळ येऊ लागला. तिकडे तो पाहू लागला. थोड्या वेळाने लंगोट्या लावलेली काळी बिद्री पोरं आणि 2-4 कुत्री धापा टाकत तिथं आली. गप्पा गप्पा देवळाच्या ओटीवर चढली. आमाशीनं पटकन बुट्टी उचलली आणि ती बेलफळ सावरत पाटलाकडे धावली. त्या धावण्याला घुंगराच्या आवाजाची कड होती. पण मध्येच ती ठेचाळली आणि बुट्टी खाली पडून तिच्यातील रंगीत कागद उधळले. आता एकदम भिंतीतून दैन्य उमटल्याप्रमाणे हलग्यांचा आवाज कानावर आदळला आणि 5-25 माणसं घोळक्याने देवळाच्या अंगणात आली. त्यांच्या मध्यभागी लाल कपडे मिळून केलेली लहानशी पालखी होती. पुढच्या बाजूला काही लोक वेडावल्याप्रमाणे अंगाला हिसके देत नाचत होते. सर्वात पुढे असलेल्या सत्या कुंभाराने बुट्टीला जोराने लाथ मारली. तो दोरा तुटून बेडकी पच्च दिशी लांब जाऊन भिंतीवर आदळली आणि पाय पसरून फुटली. त्या घोळक्याच्या मध्यभागी वाऱ्यावर केस उडत असलेली, छाती बडवत नाचणारी चंद्री होती. ती धावत पुढ्यात आली आणि धाड दिशी तिने धुळीत अंग टाकलं
नंतर गुडघ्यावर हात ठेवून ती वेगाने डोलू लागली. तिचे केस वाऱ्यावर पंख्यासारखे पसरू लागले. काठी टेकत गुडगुड गंगाई तिच्या बाजूला आली व उधे उधे म्हणत ओच्यातील कुंकवाच्या मुठी तिच्यावर उधळू लागली. काय रे कुंभारा, काय आहे? सकारामनं उठून विचारलं. ऐका की पाटील, तुम्हीच कान घट्ट करून, आढ्यतनी सत्या म्हणाला आणि बाजूला थुंकला. बाकीच्या वेळी त्याची बत्तीशी हलवूनच सकाराम पुढे बोलला असता, पण आता त्याने तिकडे दुर्लक्ष केलं. कारण चंद्री आता पुन्हा छाती बडवू लागली होती. तिच्या भोवती आणखीन 3-4 बायका जमल्या. तिच्यावरून तांदूळ ओवाळून उधळू लागल्या. माझ्यात आग पेटली आहे, मला सोस आहे, नरड भासतंय. आता आणखी कसली तहान? सखाराम रागानं पुढे येत म्हणाला. गेल्या खंड्यालाच 2 अंगठ्या विकल्याने घातला की बकरा. मीही भुकी हाय. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चंद्री ओरडली. तिनं बसल्या बसल्याच एक दगड उचलला आणि सखारामच्या पायावर घातला. त्याची 2 बोटं बोंडाप्रमाणे फुटली, पण सखारामचं पाऊल मागे सरलं नाही. मला माणूस पाहिजे, मला रगत पाहिजे, नाहीतर सत्यानाश करीन, गाव खाऊन टाकीन आस्क. एकदम हसून चंद्री म्हणाली. त्या काटेरी बेभान हसण्याने सखाराम चरकला. त्याचं सारं अंग उघड्या पाठीवर सरडा चलल्याप्रमाणे हरकलं. त्या काटेरी बेभान हसण्याने सखाराम चरकला. त्याचं सारं अंग उघड्या पाठीवर सरडा चढल्याप्रमाणे हरकलं. रामोशांचा नाला, कर्र कर्र दात खात चंद्री आधी देऊ लागली. बामणाची घरं, पाटीलवाडा. जणू कराल दाढांचे विशाल चक्र साऱ्या चांदगावावरून फिरत होते. हाडे फोडत होते. सारी माणसे भूत पाहिल्याप्रमाणे गप्पगार झाली. हलग्यांवरील काटक्या मात्र अंग खाजवत असल्यामुळे संथ हलत होत्या. आमाशीच्या डोळ्यात कसलीही समज नव्हती, पण ती देखील एक कवडी तोंडात घालून जमिनीला चिकटल्याप्रमाणे खेळली होती. सखारामच्या कपाळावर घाम जमला आणि त्याचे भाल्यासारखं ताठ शरीर सैल पडलं. चंद्रीनं तिथंच एक गिरकी घेतली आणि धुळीत पालथी पडून ती मुसमुसू लागली. देवी तात्पुरती अंगातून गेली होती. हलगी थांबली आणि महार बाजूलाच उकिडवे बसले. त्या घोळक्यातून मल्ल्यागुरव आणि दादू भट सखारामजवळ आले. प्रथम कोणीच बोलेना. अखेर ओठावरून जीभ फिरवत दादू भट म्हणाला, मग काय म्हणता पाटील? हे सारं असं आहे, साऱ्या गावाचा प्रश्न आहे. वय बघा पाटील, गुरव म्हणाला. त्याचा एक गाल सारखा थरथरत असे, त्यामुळे तो नेहमीच भेदरलेला दिसे. रोग ठाव आहे, औषध बी हुडकून मिळाले. मग आत्ता उशीर का? पाटील, मी म्हणतो आत्ता उशीर का? सखारामला अद्याप सारं स्वच्छ दिसत नव्हतं. अजून ती बधीरता नाहीशी झाली नव्हती. कर्र कर्र वाजणारं चक्र त्याच्या कानात थांबलं नव्हतं. अरे वय रे भटा, रक्त पाहिजे देवीला, मग दिला नाही आम्ही बकरा. तो म्हणाला, आता माणसं काय झाडाला लागत्यात? तूच सांग. गेलो बाबा परसाद आणि तोडून टाकली तुझ्या पुढे एक एक दोडक्यासारखी. तूच सांग भटा, कुठनं आणायची माणसं? ये बघा पाटील, घरची गोष्ट बोलतो, लखमा लोहार म्हणाला. तो उघडाच होता. त्याच्या दंडावर तांब्याचा ताईत होता. आता गाडगं लपवायची वेळ नव्ह. मी आपला सरळ गाबंडा माणूस आहे. गाडगं लपवायची वेळ नव्ह. गुरंढोरं मरतायत, माणसं बी मरतील, गाव लागले वावतीला.
आता लपवायचं काय बोलतोस क? उघड उघड बोलतो. तसलं माणूस आहे इथंच, गावावरून ववाळून टाकलेलं. इथं आपल्या गावात? सखारामने आश्चर्याने विचारलं आणि सगळ्यांच्या तोंडाकडे तो टकाटका पाहू लागला. त्याच्या माहितीपैकी प्रत्येकाला गोतावळा होता, कोणीतरी रडणारं होतं, कोणाला तरी चुटपुट लागणार होती. कोण रे बा असलं माणूस लखमा? त्यानं पुन्हा आश्चर्याने विचारलं. जे मेल्यानं कोणाचाही डोळा उलावणार नाही असं कुठलं माणूस चांदगावात आहे हे त्याला समजेना. सगळ्यांनी माना खाली घातल्या. इतका वेळ कुजबुजत असलेल्या बायका देखील तोंड चिकटल्याप्रमाणे घुम्म झाल्या. सखारामला चरकल्यागत झालं. त्याला ही अनिश्चितता सहन होईना. तो ओरडला, काय सर्वांचीच तोंडात गेली आहेत काय लदडून? नो बोला की, का मीच जाऊ आणि मान कापून घेऊ हणमत भावीत? छा छा, हे काय बोलणं झालं पाटील? तसं जो लेकाचा म्हणेल त्याच्या तोंडात माती पडल, मग झालं की नाही? लखमा म्हणाला. गुन्हेगाराला आपण जास्तीत जास्त शिक्षा दिली अशा चेहऱ्याने त्यानं सगळ्यांकडं पाहिलं. हे काय बोलणं होय पाटील? आणि नंतर त्यांनी फाडफाड तोंडात मारून घेतलं. छा छा छा, हे बोलणं नव्हं काय हो दादूभट? काठी टेकत गुडगुड गंगाई पुढे आली. कुंकवाने माखलेला हात नाचवत म्हणाली, मी बोलतीय पाटील. वय इथंच हाय एक माणूस बेवारशी कुत्र्यासारखं. आईबाप उलथवले या सटवीनं आणि गावाच्या मुळावर येऊन बसले तेव्हापासून पटकी आहे, प्लेग आहे. या वेसवेला कशी दाढ होत नाही देऊ जाणे. पाटील मी सांगतो या, ती आग गेल्यापर गाव आग धरणार नाही. ही ही तुमची घुबडी, ही घुबडी आमाशी.